पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी सीएम म्हणतात. प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे PM केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये. जेव्हा संकट येईल, आपत्ती येईल, अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक, वैद्यकीय, अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा PM केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे, पण त्याच्यामध्ये जी रक्कम आहे ती भारताच्या देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या PM केअर फंडामध्ये मुंबईसारख्या शहरातूनच 2.25 लाख कोटी रुपये जमा झाले. म्हणजे सन फार्मा, टाटा वगैरे वगैरे ज्या कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या शेअर बाजार, त्यातूनच लाखो कोटी रुपये त्यांना देण्यात आले. तर आमची मागणी आहे, माननीय उद्धव साहेबांची मागणी आहे की PM केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे 2 उप आहेत बरं का, त्यांनी 2 त्या उपटसुंबांना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं. मला भीती वाटते की आम्ही जेव्हा काल फिरलो तर लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप होता. लोक कदाचित सरकारला गावात येऊ देणार नाहीत म्हणून हे सगळे लोक बाहेरच्या बाहेर पळून गेले. एका गावात आम्ही गेलो, तिथे सगळ्यात अधिक नुकसान झालं बरं, धाराशिवमध्ये. आणि तिथे शिवसैनिकांची मदत पोचली, सरकारची मदत नाही, तिकडल्या आमदारांची मदत नाही. आम्ही विचारलं इथे आमदार कोण आहेत, तर लोक संतापाने म्हणाले इथे तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत. तिथे शिवसैनिकांनी मदत पोचवली. मग आमदार कुठे आहेत, तर लोकांनी सांगितलं गाव पाण्यात आणि आमदार पुण्यात, तानाजी पुण्यात, अशी घोषणा तिकडे दिली. गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात. एक दिवस ते आले, मुख्यमंत्री आले तेव्हा. म्हणजे त्यांचा अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात, आणि हे आम्हाला शिकवतात मदत कशी करा. ही अशी परिस्थिती आहे. तेव्हा हेक्टरी 50,000 रुपये आणि PM केअर फंडाच्या मदतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे, शिवसेनेची आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये, दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबरीनं रस्त्यावर उतरेन, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचंड नुकसान झालेलं असताना